हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईव्ह. तर कसे आहेत? मस्त आहेत ना? मजेत असतील सर्वजण. तर मी पण मस्त आहे, मजेत आहे. तर आज आहे संडे. तर संडेचं आज मी भरपूर सारं काम केलेलं आहे. माझे बेडशीट वगैरे आहे ते आज धुवून काढलेलं आहे, कारण की माझी मॉर्निंग होते 5ला. तर मी 5ला उठते आणि तिथून पुढं मग माझं पूर्ण रुटीन चालू होतं. तर मी प्रत्येक दिवसाचं माझं शेड्यूल वेगवेगळं तयार केलेलं आहे. तर मी तुम्हाला नक्की दाखवेन माझं शेड्यूल, कारण काय जे अख्खा वीक आहे, वीकमध्ये प्रत्येक दिवशी माझं वेगवेगळं शेड्यूल असतं. कारण की तसं ठरवलेलं आहे मी, कारण की मला काहीतरी हे करायचे गाठायचे म्हणलं, मग मी तर काहीतरी प्लॅनिंगच करावा लागतो ना आपल्याला कोणत्याही गोष्टीचा. आणि आपण कसं असतो, ज्या गोष्टीची आतुरता असते ना ती गोष्ट तर कधीच भेटत नाही, कधी म्हणजे कधीच नाही. मग भेटायचे म्हणलं तरी पण त्या गोष्टीला खूप त्रास, खूप म्हणजे खूप. तुम्हाला तर माहिती आहे की मग कशा कशा परिस्थितीतून आलेली आणि आता इथपर्यंत येऊन पोचलेली. तर आता इथून पुढं पण मला अजून भरपूर सारा पुढं जायचं आहे आणि आताच जायचे प्रयत्न चालू आहेत आणि प्रयत्न असेच कायम करत राहीन मी. आणि तुमचा एवढा मोठा सर्वांचा सपोर्ट आहे म्हणल्यावर तर काय हरकतच नाही आहे. तर मी काल व्हिडिओ पोस्ट केला होता आणि परत डिलीट करून टाकला होता व्हिडिओ. तर माझे डोळे, तर डोळे माझे का सुचतात, तर माझे ऑलरेडीच डोळे, नॅचरली माझे डोळे बारीक आहेत, तुम्हाला दिसत असतील. ऑलरेडी मी हसले तर माझे डोळे पूर्ण बंद होऊन जातात, किंवा मग ऑलरेडी सुजलेले पण आहेत म्हणजे नाही का. तर मी जर रडले तर माझे 2 दिवस डोळे काय बारीक होत नाहीत, असे सुजल्यावाने राहतात, कारण की तसेच आहेत. आणि मग रडलं तर ते जास्तच होतात. आणि असं काही नाही की मी माझं पास्ट आठवून रडते वगैरे. तर माझं कसं आहे, म्हणजे मला एखादं ध्येय गाठायचं आहे, मी त्यासाठी खूप प्रयत्न करते. मग काहीतरी नाही का तिथपर्यंत जाणार की तेवढ्यात परत मी रिवर्स येते. म्हणून मग थोडंसं वाईट वाटणारच ना, की आपण एवढे प्रयत्न करून पण जर आपण मागं येत असाल तर मग थोडंसं वाईट वाटतं. आणि मग मला थोडं येतं, मन भरून आलं की डोळ्यातून आपोआप पाणी येतं आणि मग माझे डोळे सुचतात. तसं काही नाही आहे. आणि खरंच आहे, म्हणजे फेसवर आपण जरी पण स्माईल देत असेल किंवा वेगळं काय दाखवत असेल तरी पण आपले डोळे सगळं सांगून जातात की वेगळंच काहीतरी आहे म्हणून. किती हसण्याचा प्रयत्न केला तरी डोळे कधीच कारण की ते सेन्सिटिव्ह भाग आहे आणि लगेचच समजतं डोळ्यामधून की डोळे वेगळेच हे करतात ते, म्हणून आहे ते. तर माझा प्रयत्न चालू आहे, तुमचा सर्वांचा सपोर्ट आहे आणि मी करत आहे प्रयत्न. असं नाही की मी जागेवर थांबलेली. आणि आता मी खरंच ठरवलेलं आहे की आता मी माझी गाडी रिवर्स कधीच जाणार नाही आहे, रिवर्स पण नाही. आणि हे तर युटर्न तर अजिबातच नाही. आता जे जाईन ते मी फक्त पुढं जाणार आहे. कधी वेळ आली तर मी जागेवर थांबन, पण आता रिवर्स घेर पण नाही आणि रिटर्न पण नाही, काहीच नाही. आता डायरेक्ट जे जायचं ते पुढंच जायचं. आणि तुमचा सर्वांचा एवढा सपोर्ट आहे तर मग मी का नाही जाणार, आणि जाऊच शकते. मनाची जिद्द असेल ना तर मी ती गोष्ट करू शकते, तर ते आपण करणारच आहे. आणि जर मनच डगमगत असेल तर आपण त्या गोष्टीपर्यंत जाऊच शकत नाही. आणि माझं भरपूर सारा गोल वेगळा आहे आणि मला खरंच संधी भेटली, मी असं म्हणन की काहीतरी वेगळं करण्याची, वेगळं करून दाखवण्याची. आणि माझं पहिल्यापासून स्वप्न होतं की मला काहीतरी वेगळंच बनायचं. आणि माझ्या तोंडासारखं असं वाक्य असायचं की आपण काहीच गोष्टी आईच्या पोटातून शिकून येत नाही. आपल्याला जे आपण शिकायच्या त्या आपण आईच्या पोटाच्या बाहेर आल्यावरच शिकतो. जे काय गर्भसंस्कार असतात तेवढेच नाही, तर आपल्याला जे पण आल्यावर गोष्टी, आपलं काय पण म्हणा की आपण बाहेर आल्यावरच शिकतो. मग आपण का कोणती गोष्ट नाही करू शकत? आपल्यात काय कमी? आपल्याला एवढा मोठा माणसाचा जन्म दिलेला म्हणलं, माणूस तर सगळ्याच गोष्टीत पुढे म्हणलं, मग आपणच का नाही करू शकत? आपण पण करू शकतो, फक्त प्रयत्न केले पाहिजेत तेवढे मनापासून. आणि माझे खूप सारे प्रयत्न चालू आहेत आणि करत आहे, आणि खरंच करत आहे आणि करत राहणार. आणि तुमचा सपोर्ट आहे, तुम्ही पण भरपूर सारे, मला आत्ता सध्या 3,000 माझे सबस्क्रायबर झालेले आहेत. माझा फर्स्ट चॅनल होता तो 13Kचा होता. 14K झाले असते, कारण का 13K 900चा होता आणि झाले पण असते. पण मी जाग्यावर म्हणलं की नको, आपल्याला परत नवीन सुरुवात करा. आता एवढं आपण सगळं हे केलेलं आहे म्हणल्यावर ह्याच्यातूनच काय नाही आहे, तेवढे परत आपले होऊ शकतात. आपले प्रयत्न चालू आहेत, मी प्रयत्न करते म्हणलं का नाही होणार. म्हणून मग मी माझ्या जागेवर ते बंद केलं. माझे किती $60 का $50 माझं पेमेंट पण बाकी होतं, तरी पण मी व्हिडिओ पण नाही पोस्ट केले आणि तो चॅनल अख्खा म्हणजे ईमेल ID वगैरे सगळं डिलीट मारलं आणि बंद करून टाकलं आणि परत नव्याने हा चॅनल सुरू केला आहे. तुम्ही ह्याला पण भरपूर सारा सपोर्ट करताय, तर मला पण छान वाटते आणि एक कुठून तरी परत पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि पुढे जाण्याचा अजून एक उत्साह वाढतोय. कारण की एवढं आपल्याला पण एवढे सपोर्ट करणारे आहेत, मग आपण नाही कशात कमी. आणि तुम्हाला तर माहिती आहे की माझा प्रवास सोपा नव्हता.
आणि इथून पुढंही नसन. जर आपल्याला सहज गोष्टी भेटत असेल तर खरंच त्याची किंमत राहत नाही असं मी म्हणन. कारण की आपल्याला जर सगळ्याच गोष्टीमधून स्ट्रगल असेल, सगळ्याच गोष्टीसाठी आपल्याला स्ट्रगल करावं लागत असेल, एवढी गोष्ट म्हणलं ना तरी पण मला स्ट्रगल करावं लागते. कारण की काही पण भेटवायचं म्हणलं तरी पण त्याच्यासाठी काही ना काही द्यावं लागतं, त्याग करावं लागतं, तरच आपल्याला ती गोष्ट भेटते. आणि एखाद्या गोष्टीची आपल्याला आतुरता असेल ना तर त्याच्यासाठी तर जास्तच करावं लागतंय. पण जाऊ द्या, पेशन्स ठेवायचे आणि करत राहायचं. आणि जर माझं खरंच काय चुकत असेल तर मला नक्की सांगा, मी सुधारण्याचा प्रयत्न करेन. कारण त्या चुकांमधूनच माणूस सुधारतं. असं नाही आहे की चूक झाली आहे मग मला तिथं कमीपणा वाटतोय आणि मी हे करते. चुकांमधूनच माणूस सुधारतो आणि चुका ह्या झाल्याच पाहिजे, तरच आपल्याला कळणार आहे की हा आपण कुठंतरी योग्य दिशेने चाललोय, म्हणून योग्य मार्गाने चाललोय. नाही तर आपण चुकतच नाही आहे, मग आपल्याला कोणी सांगतच नाही, मग आपल्याला चुकीचं असलं तरी पण आपल्याला वाटतं नाही आपण बरोबरच मार्गाने चाललोय. असं नाही होऊ शकत. म्हणून तुम्ही नक्की मला सांगा, मला तुमचा राग नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. प्रीती तू इथं चुकतीये, तू असं कर, मी तसं करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि मला करायचं आहे. तर चला मग अशाच काय काय व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. मी माझे काय अनुभव शेअर करते तुमच्याबरोबर, माझं काय इथे तुम्हाला सांगते. आणि मी खरंच आता झालेले आहे मुक्त माझ्या सगळ्या पास्टमधून. तुम्हाला दिसतच असेल माझ्याकडं बघून. म्हणून आता नवीन काहीच नाही आहे. तुम्हाला टोपी घालायला आवडते, छान वाटते म्हणून बाहेर जाताना पण घालते मी, आणि घरात असलं पण नाही घालत. घरात असल्यावर बाहेर जाता घालते. तसं वेगवेगळं काहीतरी करायचं. आले माणूस म्हणल्यावर काहीतरी जगून घ्यायचं, दुसरं काय करायचं आहे तेव्हा. म्हणून जसा दिवस येईल जशी सिच्युएशन येईल तसं त्या पद्धतीने रिॲक्ट व्हायचं, तसं जगायचं. तर मला रडायला आलं तर मी भरपूर सारी एकटीच रडत बसते, हसायला आलं तर एकटीच हसत बसते, सॅडच वाटलं तर मग आपलं सॅड वाटलं तर मग सॅड नाही होऊन बसत, काहीतरी लिहित बसते त्या सॅडमध्ये. तर मग माझं मन मोकळं होतं आणि मग मला फ्रेश वाटतं एकदम. मग काहीतरी मस्त गाणे वगैरे, सॉन्ग वगैरे लावायचं, ऐकायचं. आणि मी कोणाला फॉलो करते मी नक्की तुम्हाला सांगान आणि नक्कीच सांगाल. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग बाय. आणि टायमाला खूप महत्त्व द्या, खूप म्हणजे खूप. मला कारण का खूप पस्तावा आलेला आहे, खूप म्हणजे खूप पस्तावा आलेला आहे माझा. तेवढाच एक मी तुमच्याबरोबर अनुभव सांगा, टायमाला महत्त्व द्या म्हणून. आणि मला टायमाचं महत्त्व भरपूर सारं समजलेलं आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.